स्टुडंट्स, स्टार्टिंग विथ द नेक्स्ट कन्सेप्ट. पुढचा आता जो कन्सेप्ट चालू होतोय तो म्हणजे सेकंड माझा महत्त्वाचा कन्सेप्ट, तो म्हणजे कुठला बेटा डिस्ट्रीब्युशन फॅक्टर. डिस्ट्रीब्युशन फॅक्टर काल आपला कुठला झाला होता बेटा पीच फॅक्टर. आठवत आहे पीच फॅक्टर काल आपला एक कन्सेप्ट झाला होता. आता आज कुठला बेटा डिस्ट्रीब्युशन फॅक्टर. डिस्ट्रीब्युशन फॅक्टरना बेटा मी कालच बोललो होतो खूप सारे नाव आहेत. कुठले कुठले नाव आहेत तर ब्रेथ फॅक्टर पण म्हणतात, वाइंडिंग फॅक्टर पण म्हणतात आणि अजून एक स्प्रेड फॅक्टर पण त्याला म्हणतात. 3 नावं झाली. कुठले कुठले बेटा डिस्ट्रीब्युशन फॅक्टर, ब्रेथ फॅक्टर, वाइंडिंग फॅक्टर आणि अजून एक कुठला बेटा स्प्रेड फॅक्टर. ठीक आहे. हा पुढचा कन्सेप्ट बघण्याच्या आधी मला एक महत्त्वाचा जॉमेट्रिकल कन्सेप्ट मला लक्षात आला पाहिजे. तो मी इथे एक्सप्लेन केलेला आहे बेटा वरच्या साईडला. सपोज एखादा ट्रायंगल असेल, ठीक आहे. त्या ट्रायंगलच्या दोघी बाजूंची किंमत ए एवढी आहे आणि मधला जो अँगल आहे तो बीटा एवढा आहे. दोघी बाजूंची किंमत किती बेटा ए एवढी आहे. ठीक आहे. इथली साईड वेगळी आहे, तो एक्झॅक्ट इक्विलंट ट्रायंगल नाहीये. फक्त दोन बाजू इक्वल आहेत. ही ए साईड आहे आणि इकडची पण काय बेटा ए साईड आहे. ठीक आहे. आणि मधली कुठली बेटा बीटा. मधला जो अँगल आहे त्या दोघांमधला किती आहे बेटा बीटा. ठीक आहे. आणि जर मला एक्सची जर किंमत काढायची असेल, कुठली किंमत बेटा एक्सची जर मला किंमत काढायची असेल त्यासाठी माझ्याकडे फॉर्म्युला आहे. एक्स इज इक्वल टू किती आहे तुम्ही माहिती का, या दोघांची मल्टिप्लिकेशन म्हणजे 2a. ठीक आहे. सॉरी दोघांचं मल्टिप्लिकेशन ॲडिशन होतं ॲक्च्युली. a प्लस ए म्हणजे काय आलं 2a इंटू द साइन ऑफ बीटा बाय 2. इथला जो अँगल आहे तो एक्झॅक्ट याचा हाफ होतो. अँगल जो येतो काय होतो बेटा हाफ होतो. अँगल काय होतो हाफ होतो. पुन्हा एकदा काय सांगितलं बेटा की बाबा इथे सपोज 2 साईड्स दिलेल्या आहेत मला. ठीक आहे. आणि मधला अँगल माहिती आहे. 2 साईड्स दिलेल्या आहेत, मधला अँगल माहिती आहे. 2 साईड्स दिलेल्या आहेत, मधला अँगल माहिती आहे. तर ही जी तुमची परपेंडिक्युलर आहे त्या परपेंडिक्युलरची किंमत मला काढता येते. त्या परपेंडिक्युलरची किंमत कशी निघते तर एक्स इज इक्वल टू फॉर्म्युला किती ट्वाइस ऑफ ए साइन ऑफ बीटा बाय 2. ट्वाइस ऑफ ए साइन ऑफ बीटा बाय 2. सपोज मी असाच काहीतरी अजून एक घेतो. सपोज मी असा ट्रायंगल घेतला. ठीक आहे. मला आता याची तुमच्याकडे अपेक्षित आहे बेटा. सपोज याची किंमत एम आहे, याची पण किंमत एम आहे. ठीक आहे. इथला जो अँगल आहे तो आहे अल्फा. ठीक आहे. आणि इथे मी देऊन देतो वाय. वायची जर मला किंमत काढायची असेल तर किती बेटा एम अधिक एम किती झाला 2m आणि साइन ऑफ किती बेटा बोला अल्फा बाय 2. साइन ऑफ किती होत बेटा अल्फा बाय 2. अल्फाच्या एक्झॅक्टली अर्धा अँगल होतो तो. अल्फाच्या एक्झॅक्टली काय होतो बेटा अर्धा अँगल होऊन जातो. ठीक आहे. हा कन्सेप्ट कळालाय. हा कन्सेप्ट कळाला असेल तर आता पुढच्याला बघू आपण. ठीक आहे. पुढचा कुठला बेटा डिस्ट्रीब्युशन फॅक्टर म्हणा, ब्रेथ फॅक्टर म्हणा, वाइंडिंग फॅक्टर म्हणा किंवा अजून एक काय स्पीड फॅक्टर. पुन्हा जसे पीच फॅक्टरचे मी 2 डेफिनेशन्स बघितल्या होत्या, याच्या पण मी 2 डेफिनेशन्स बघणार आहेत. पहिली डेफिनेशन डिस्ट्रीब्युशन फॅक्टर डिनोट केलं जातं केडी या सिम्बॉल. डी म्हणजे काय डिस्ट्रीब्युशन आहे, के म्हणजे काय फॅक्टर आहे. डी म्हणजे काय डिस्ट्रीब्युशन आहे, के म्हणजे काय फॅक्टर आहे. मग डिस्ट्रीब्युशन फॅक्टर काय सांगताय इट इज डिफाइंड ॲज द रेशिओ ऑफ EMF in the distributed winding to the EMF in the shorted winding. It is defined as the ratio of EMF in the EMF with the पण म्हणतात, कोणी कोणी in the पण म्हणतात, कोणी कोणी with the म्हणतात. EMF with the distributed winding to the EMF with the shorted winding. EMF with the distributed winding to the EMF with the shorted winding. All मध्ये अजून एक डेफिनेशन त्याची KD ची. Distribution factor is also defined as the vector sum of the coil EMF to the arithmetic sum of the coil EMF. अजून एक डिफिनेशन काय बेटा वेक्टर सम ऑफ द कॉइल EMF टू द अर्थमॅटिक सम ऑफ द कॉइल EMF. मग आता पुन्हा याच्यावर डिपेंडेंट मला जर डिस्ट्रीब्युशन फॅक्टर काढायचा असेल तर 2 गोष्टी काढाव्या लागतात. कुठली बेटा सगळ्यात पहिले तर अर्थमॅटिक सम ऑफ द कॉइल EMF आणि अजून एक वेक्टर सम ऑफ द कॉइल EMF. पुन्हा 2 गोष्टी काढायच्या. मागच्या याच्यात पण 2च गोष्टी काढल्या होत्या बेटा आठवतंय सेकंड फॉर्म्युला होती. तसंच इथे पण मला या सेकंड फॉर्म्युलावरती हिशोबाने 2 गोष्टी काढायच्या. कुठल्या अर्थमॅटिक सम ऑफ द कॉइल EMF आणि वेक्टर सम ऑफ द कॉइल EMF. मग ते काढण्यासाठी ना बेटा आधी आपल्याला ही फिगर महत्वाची. या फिगरमध्ये ना मध्यभागी हा ER आहे. ER म्हणजे काय रिझल्टंट EMF इंड्युस्ड. ER म्हणजे काय बेटा रिझल्टंट EMF इंड्युस्ड. इकडच्या साईडला R आहे. ठीक आहे. या साईडची फक्त किमती घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर मधला जो टोटल अँगल आहे तो किती एम बीटा आहे आणि याच्यामधला अँगल फक्त किती बेटा बीटा आहे. मग साहजिक याच्यातला अर्धा अँगल किती असेल बेटा बीटा बाय 2. याच्यातला अर्धा अँगल किती असेल बेटा बीटा बाय 2. ठीक आहे. बरं आता मग इन द अबव फिगर वरच्या फिगरमध्ये ई म्हणजे काय तुमचा आता ई कुठे बेटा माहिती का ई इथे आहे. ई म्हणजे काय EMF इंड्युस्ड. ई म्हणजे काय EMF इंड्युस्ड. एम म्हणजे काय नंबर ऑफ स्लॉट्स पर फेज पर पोल. एम म्हणजे काय नंबर ऑफ स्लॉट्स पर फेज पर पोल. बीटा म्हणजे काय टोटल स्प्रेड अँगल. बीटा म्हणजे काय बेटा टोटल स्प्रेड अँगल.
त्याच्यानंतर एम बीटा फेज स्प्रेड अँगल, एम बीटा फेज स्प्रेड अँगल, आणि बीटाची किंमत काढायची असेल तर 180 डिवायडेड बाय नंबर ऑफ स्लॉट्स अपॉन पोल, नंबर ऑफ स्लॉट्स पर पोल, म्हणजेच 180 अपॉन एन, म्हणजेच किती आलं बेटा 180 अपॉन एन. आता मला इथे दोन गोष्टी काढायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे कुठली बेटा, अर्थमॅटिक सम ऑफ द कॉइल ईएमएफ. अर्थमॅटिक सम ऑफ द कॉइल ईएमएफ इज इक्वल टू नथिंग बट रिझल्टंट असतं. रिझल्टंटचा फॉर्म्युला किती असतो बेटा, एम इंटू द ई. रिझल्टंटचा फॉर्म्युला किती असतो, एम इंटू द ई. आता हीच फिगर मी तिकडे तुम्हाला बाजूला दिसते, हा ई दिसतोय बेटा, हा मध्यभागी माझा काय झाला बेटा, ई झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर हा डिस्टन्स किती आहे, आर एवढा. इकडचा पण डिस्टन्स जो आहे ना बेटा, इथला 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 दिसतोय, हा पण डिस्टन्स किती असेल बेटा, आर एवढाच असेल. त्याच्यानंतर पुढे बघायला गेलं तर हा इथला अँगल किती आहे बेटा, बीटा. फाईन. मग मधला अँगल किती, बीटा बाय 2. येस और नो, मधला अँगल किती बेटा, बीटा बाय 2. आता याच्या हिशोबाने जर मला ई ची जर किंमत काढायची असेल, आणि फक्त मी ई ची किंमत सांगून देतो, तो फंडा लक्षात घ्या, तो फंडा त्या फंड्याने आता इकडे लावायचं. दोघांचं काय होईल बेटा, ॲडिशन, म्हणजे आर प्लस आर किती आलं, ट्वाइस ऑफ आर. आर प्लस आर किती आलं, ट्वाइस ऑफ आर. आणि साइन ऑफ किती बेटा, अँगल आधा होतो, अँगल किती होतं, बीटा, मग किती, बीटा बाय 2. आणि हे कळालं. ई ची किंमत कशी आली बेटा, या दोघं साईडची काय झाली, ॲडिशन, आर प्लस आर 2r, दोघं साईडची काय झाली, ॲडिशन, आणि साइन ऑफ अर्धा अँगल, साइन ऑफ काय बेटा, हाफ अँगल, साइन ऑफ काय, हाफ अँगल. फंडा कळाला. दोघं साईडची ॲडिशन इंटू द साइन ऑफ हाफ ऑफ द अँगल, दोघं साईडची ॲडिशन इंटू द साइन ऑफ हाफ ऑफ द अँगल, दोघं साईडची ॲडिशन किती आलं, ट्वाइस ऑफ आर, साइन ऑफ किती बेटा, बीटा बाय 2. म्हणजेच मग इथे रिझल्टंट इज इक्वल टू एम लिहून घेतला इंटू ई. ई ची किंमत किती आली, ट्वाइस ऑफ आर साइन ऑफ किती आलं बेटा, ब्रॅकेटच्या आतमध्ये बीटा बाय 2. ही कुठली किंमत झाली तुमची, अर्थमॅटिक सम, अर्थमॅटिक सम ऑफ इंड्युस्ड ईएमएफ, अर्थमॅटिक सम ऑफ इंड्युस्ड ईएमएफ. ही कुठली किंमत झाली बेटा तुमची, अर्थमॅटिक सम ऑफ इंड्युस्ड ईएमएफ. ही कुठली किंमत झाली बेटा तुमची, अर्थमॅटिक सम ऑफ इंड्युस्ड ईएमएफ. आता कुठली काढायची बेटा, वेक्टर सम. आता कुठली किंमत काढायची आहे, वेक्टर सम ऑफ इंड्युस्ड ईएमएफ. वेक्टर सम साठी बेटा ही अख्खी फिगर कन्सिडर करायची. अख्खी फिगर कन्सिडर करताना आर आर, हा आर झाला, हा आर झाला, अख्खा अँगल किती बेटा, एम बीटा, आणि मधली जी लाईन आहे तिची किती किंमत बेटा, ई आर. मग आता ई आर ची किंमत काढायची असेल तर पुन्हा दोघं साईडची काय बेटा, ॲडिशन, म्हणजे आर प्लस आर किती आलं, 2s ऑफ आर, साइन ऑफ काय होईल, अँगल किती होतो, हाफ होतो, मग एम इंटू द बीटा बाय 2. अँगल काय होतो, हाफ होतो, किती आलं, एम इंटू द बीटा बाय 2. ही कोणाची किंमत आली, वेक्टर सम ऑफ इंड्युस्ड ईएमएफ. ही कोणाची किंमत आली बेटा, वेक्टर सम ऑफ इंड्युस्ड ईएमएफ. ही कोणाची किंमत आली, वेक्टर सम ऑफ इंड्युस्ड ईएमएफ. आता दोघी किमती भेटल्या, येस, काही अडचण बेटा. इथे पहा, म्हणून बाजूला दोघी फिगर्स काढलेल्या आहेत. तुमच्या लक्षात आलं पाहिजे कसं झालंय, काय झालंय, फॉर्म्युला कसा यूज केलाय, फॉर्म्युला कसा यूज केलाय, म्हणून त्या दोघी फिगर्स बाजूला साईडला काढलेल्या आहेत बेटा. कळतंय, ओके. मग आता अर्थमॅटिक सम पण भेटलं, वेक्टर सम पण भेटलं. मग आता therefore KD इज इक्वल टू किती बेटा, वेक्टर सम ऑफ द इंड्युस्ड ईएमएफ, वेक्टर सम ऑफ इंड्युस्ड ईएमएफ, वेक्टर सम ऑफ द इंड्युस्ड ईएमएफ त्याला डिवाइडेड बाय खाली किती बेटा, अर्थमॅटिक सम ऑफ द इंड्युस्ड ईएमएफ, अर्थमॅटिक सम ऑफ इंड्युस्ड ईएमएफ, arithmetic sum of induced EMF, arithmetic sum of induced EMF which is equal to vector sum of induced EMF. vector sum of induced EMF काढलाय किती बेटा, twice of r sin of ब्रॅकेटच्या आतमध्ये m बीटा अपॉन 2. ओके, त्याला डिवाइडेड बाय arithmetic sum of induced EMF पण काढलाय m into the twice of r sin of किती बेटा, फक्त बीटा बाय 2. बर, ट्वाइस ऑफ आर काय झाला, कॅन्सल. मग फायनली केडीचा माझ्यासाठी फॉर्म्युला भेटतो किती आला, साइन ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये एम बीटा अपॉन 2 त्याला डिवाइडेड बाय एम इंटू द साइन ऑफ बीटा बाय 2 इंटू द एम साइन ऑफ बीटा बाय 2. खूप आहे फॉर्म्युला बेटा. जसा माझा काल केसीचा किती होता, कॉस ऑफ अल्फा बाय 2, आठवत आहे, केसीचा किती होता बेटा, कॉस ऑफ अल्फा बाय 2. तसा केडीचा फॉर्म्युला किती येतो, साइन ऑफ एम बीटा बाय 2 त्याला डिवाइडेड बाय एम साइन ऑफ बीटा बाय 2.
केडीचा फॉर्म्युला किती बेटा साइन ऑफ एम बीटा बाय 2 त्याला डिवायडेड बाय एम साइन ऑफ बीटा बाय 2. पुन्हा एकदा केडीचा फॉर्म्युला किती आहे साइन ऑफ एम बीटा बाय 2 त्याला डिवायडेड बाय एम साइन ऑफ बीटा बाय 2. अतिशय महत्त्वाचं लॉजिक, अतिशय महत्त्वाचं लॉजिक बेटा. ठीक आहे. हा कुठला कन्सेप्ट झाला माझा डिस्ट्रीब्युशन फॅक्टर. अजून एक नाव त्याला ब्रेथ फॅक्टर, अजून एक नाव त्याला वाइंडिंग फॅक्टर, अजून एक नाव त्याला स्प्रेड फॅक्टर. कळालं? ओके. आता हेडिंग टाकण्याच्या आधी कन्सेप्टमध्ये हे दोन फिगर्स वेगळे व्यवस्थित काढून घ्या आणि हे उत्तर पण त्याचे लिहून घ्या. फक्त कन्सेप्टचा भाग लिहायचा आहे बेटा. व्हिडिओ पॉज करून फक्त कन्सेप्टचा भाग लिहून घ्या. आता लिखापट चालू होते बेटा. व्हिडिओ पॉज करून फक्त आणि फक्त कन्सेप्टचा भाग लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करून फक्त आणि फक्त कन्सेप्टचा भाग लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करून फक्त आणि फक्त कन्सेप्टचा भाग लिहून घ्या. ओके. अपेक्षा करतो झालं असेल. आता हेडिंग टाका डिस्ट्रीब्युशन फॅक्टर, ऑलमधील ब्रेथ फॅक्टर, ऑलमधील वाइंडिंग फॅक्टर, ऑलमधील स्पीड फॅक्टर. चलो हेडिंग टाका डिस्ट्रीब्युशन फॅक्टर, ऑलमधील ब्रेथ फॅक्टर, ऑलमधील वाइंडिंग फॅक्टर, ऑलमधील स्पीड फॅक्टर. चलो पटापट डिस्ट्रीब्युशन फॅक्टर, ऑलमधील ब्रेथ फॅक्टर, ऑलमधील वाइंडिंग फॅक्टर, ऑलमधील स्पीड फॅक्टर. झालंय? ओके. क्वेश्चन घ्या, क्वेश्चन घ्या. एक्सप्लेन the distribution factor and derive its expression. Explain the distribution factor and derive its expression. Explain the distribution factor and derive its expression. All define the distribution factor and derive its expression. All define the distribution factor and derive its expression. All define the distribution factor and derive its expression. All define the distribution factor and derive its expression. ओके. खालच्या ओळीमध्ये आता चल डिस्ट्रीब्युशन फॅक्टर इज डिफाइंड ॲज अ रेशियो ऑफ, पहिला पॉईंट बेटा सांगतोय आन्सरमध्ये लिहा. डिस्ट्रीब्युशन फॅक्टर इज डिफाइंड ॲज अ रेशियो ऑफ, डिस्ट्रीब्युशन फॅक्टर इज डिफाइंड ॲज अ रेशियो ऑफ EMF with the distributed winding, is defined as a ratio of EMF with the distributed winding, EMF with the distributed winding to the EMF with the chorded winding, to the EMF with the chorded winding. Distribution factor is defined as a ratio of EMF with the distributed winding to the EMF with the chorded winding, to the EMF with the chorded winding. ओके. ही डेफिनेशन हा फॉर्म्युला लिहून घ्यायचा बेटा. हा फॉर्म्युला लिहायचा आहे. सगळेजण माझ्या हाताकडे लक्ष द्या. फक्त एवढं लिहायचं आहे, फक्त एवढं लिहायचं आहे, फक्त एवढं लिहायचं आहे. ओके. झालं असेल अपेक्षा ठेवतो. ऑलमध्ये लिहा. ऑल खालच्या वरीत टाका ऑल आणि पुन्हा डिस्ट्रीब्युशन फॅक्टर इज ऑल्सो डिफाइंड ॲज अ रेशियो ऑफ, डिस्ट्रीब्युशन फॅक्टर इज ऑल्सो डिफाइंड ॲज अ रेशियो ऑफ, distribution factor is also defined as a ratio of, distribution factor is also defined as a ratio of vector sum of the coil EMF, vector sum of the coil EMF, vector sum of the coil EMF to the arithmetic sum of the coil EMF, to the arithmetic sum of the coil EMF, vector sum of the coil EMF to the arithmetic sum of the coil EMF, to the arithmetic sum of the coil EMF, to the arithmetic sum of the coil EMF. हा फॉर्म्युला लिहायचा आहे, हा फॉर्म्युला लिहायचा आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, हा फॉर्म्युला लिहून घ्यायचा आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, हा फॉर्म्युला लिहून घ्यायचा आहे. ओके. झालं असेल खालच्या ओळीत. Hence, in order to calculate the distribution factor, 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 we have to calculate first, arithmetic sum of the coil EMF. We have to calculate first arithmetic sum of the coil EMF. We have to calculate first arithmetic sum of the coil EMF. Second, vector sum of the coil EMF. Second, vector sum of the coil EMF. Second, vector sum of the coil EMF. ओके. आता ना बेटा
व्हिडिओ पॉज करायचा आहे, ही फिगर काढायची आहे सगळ्यांनी. व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि ही फिगर काढून घ्यायची आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, ही फिगर काढून घ्यायची आहे. ओके, अपेक्षा ठेवतो फिगर झाली असेल. खालच्या ओळीत, इन द अबव फिगर कॅपिटल ई इज इक्वल टू EMF इंड्यूस्ड. इन द अबव फिगर कॅपिटल ई इज इक्वल टू EMF इंड्यूस्ड. खालच्या ओळीत, M is equal to number of slots per phase per pole. M is equal to number of slots per phase per pole. Beta is equal to total speed angle. Beta is equal to total speed angle. Beta is equal to total speed angle. M beta is equal to phase speed angle. M beta is equal to phase speed angle. आणि खालच्या वेळी पुन्हा बीटा इज इक्वल टू 180 डिवायडेड बाय नंबर ऑफ स्लॉट्स पर पोल. 180 divided by number of slots per pole, which is equal to 180 divided by n, which is equal to 180 divided by n, which is equal to the 180 divided by n. Okay. आता खालच्या वेळेत घ्या, कॅल्क्युलेशन ऑफ अर्थमॅटिक सम ऑफ द इंड्युस्ड EMF. खालच्या वेळेत घ्या बेटा आता, कॅल्क्युलेशन ऑफ अर्थमॅटिक सम ऑफ द इंड्युस्ड EMF. खालच्या वेळेत घ्या, कॅल्क्युलेशन ऑफ अर्थमॅटिक सम ऑफ द इंड्युस्ड EMF. कॅल्क्युलेशन ऑफ अर्थमॅटिक सम ऑफ द इंड्युस्ड EMF. ओके, आता बेटा हे सगळं लिहून घ्यायचं. अर्थमॅटिक सम ऑफ इंड्युस्ड EMF इज इक्वल टू रिझल्टंट इज इक्वल टू M इंटू द, आणि अर्थमॅटिक सम ऑफ द इंड्युस्ड EMF इज इक्वल टू M इंटू द ट्वाइस ऑफ R इंटू द साइन ऑफ बीटा बाय 2. आणि इकडचं पण लिहून घ्या. हे रफमध्ये लिहा बेटा, ठीक आहे. हे रफमध्ये लिहून घ्या, नाहीतर मग पेपरमध्ये दाखवलं तरी चालतं, काही वांधा नाही. ठीक आहे, फाईन. हे दोघं एवढं लिहून घ्यायचं आहे, एवढं सगळं लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, एवढं सगळं लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, एवढं सगळं लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, एवढं सगळं लिहून घ्या. अपेक्षा ठेवतं झालं असेल. एक ओळ सोडून खाली लिहा, कॅल्क्युलेशन ऑफ द वेक्टर सम ऑफ द इंड्युस्ड EMF. एक ओळ सोडून खाली लिहा, कॅल्क्युलेशन ऑफ वेक्टर सम ऑफ द इंड्युस्ड EMF. एक ओळ सोडून खाली लिहा, कॅल्क्युलेशन ऑफ वेक्टर सम ऑफ द इंड्युस्ड EMF. एक ओळ सोडून खाली लिहा, कॅल्क्युलेशन ऑफ वेक्टर सम ऑफ द इंड्युस्ड EMF. आता बेटा वेक्टर सम ऑफ द इंड्युस्ड EMF साठी ना हे एवढं काढायचं बेटा, दिसतंय. हे पण लिहून घ्या आणि इकडची पण फिगर काढून घ्या व्यवस्थित. एवढं लिहून घ्यायचं, ठीक आहे. हे एवढं लिहून घ्यायचं. ही फिगर शक्यतो याच्या बाजूला इथे येऊ द्या, याच्या बाजूला ही फिगर इथे येऊ द्या, ठीक आहे. चलो सगळेजण पटापट पटापट लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करायचं, लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचं, लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचं, लिहून घ्यायचं आहे. झालं बेटा, ओके. आता खाली therefore आता हे सगळं KD इज इक्वल टू वेक्टर सम ऑफ द इंड्युस्ड EMF टू द अर्थमॅटिक सम ऑफ द इंड्युस्ड EMF. मग दोघांची किमती टाकायच्या आहेत. वेक्टर समची किंमत किती आहे, ट्वाइस ऑफ आर साइन ऑफ M बीटा बाय 2, आणि अर्थमॅटिक समची किंमत किती आहे, M इंटू ट्वाइस ऑफ आर साइन ऑफ बीटा बाय 2. ट्वाइस ऑफ आर काय झालं, कॅन्सल. मग साइन ऑफ M बीटा बाय 2 त्याला डिवायडेड बाय M साइन ऑफ बीटा बाय 2. ती गोळ लिहून घ्यायची आहेत बेटा. व्हिडिओ पॉज करून तिघच्या ती गोळ लिहून घ्यायच्या आहेत. व्हिडिओ पॉज करून तिघच्या ती गोळ लिहून घ्यायच्या आहेत. व्हिडिओ पॉज करून तिघच्या ती गोळ लिहून घ्यायच्या आहेत. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. इथे बेटा माझा सेकंड खूप महत्त्वाचा कन्सेप्ट झाला आहे, तो म्हणजे कुठल्या बेटा डिस्ट्रीब्युशन फॅक्टर. ठीक आहे, त्याला खूप नाव आहेत, ब्रेथ फॅक्टर, स्पाइंडिंग फॅक्टर आणि अजून एक कुठलं बेटा स्पीड फॅक्टर. ठीक आहे, एवढी सगळी त्याला नावं आहेत. पुन्हा हा पण कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, काल आपलं कुठलं झालं पहिलं पिच फॅक्टर. ठीक आहे, काल कुठला कन्सेप्ट झाला होता पिच फॅक्टर. आता आज कुठला झाला डिस्ट्रीब्युशन फॅक्टर, ब्रेथ फॅक्टर, वाइंडिंग फॅक्टर आणि स्पीड फॅक्टर. एवढे आज आपले कन्सेप्ट झालेले आहेत. ओके, चलो उद्या माझा आता डेरिव्हेशन चालू आहे बेटा EMF इक्वेशनची. कुठली इक्वेशनची बेटा, EMF इक्वेशनची माझी डेरिव्हेशन चालू आहे बेटा. ठीक आहे, तो पण एक खूप IMP क्वेश्चन आहे. हे सगळे सम्समध्ये यूज होतात बेटा. हे सगळे जे आहेत ना, हे सगळे सम्समध्ये यूज होतात. ओके बच्चा, दॅट्स ऑल. बाकीचं होतं. थँक्यू, गुड डे.